आज आपण नर्मदा परिक्रमेतला 65वा दिवस सानप महाराज ग्रुप अतिशय छानशी परिक्रमा चालू आहे माईच्या कृपेने आणि या 5व्या परिक्रमेत आनंद वाढतच चाललेला आहे आणि आपले असणारे हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री पोपट महाराज चकवे जुन्नर यांच्यामुळे अतिशय आनंद वाढलेला आहे। हा आमचा सर्व ग्रुप, त्यांचे शिष्य आणि आमचे असणारे रात्रीचे आश्रयदाते अन्नदाते नरसिंह भगवंताच्या दरबारामध्ये रात्री आम्ही आश्रय घेतला। असा छानसा आज या ठिकाणी विश्रांती घेऊन आजच्या नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे। नर्मदे नर्मदे हर। आणि आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे, पूजा पाठ केल्याशिवाय आम्ही पुढे परिक्रमेला सुरुवात करत नाहीत। किती थंडी असो काही असो, आज पहाटे 5 वाजता आम्ही या थंड पाण्यामध्ये स्नान करून पुढे पूजा पाठ करून गंगेच्या स्नान करून पुढे निघालेलो आहोत। नर्मदे हर, जिंदगी भर। आता घुगरीच्या पाठीमागे आपण एक साधारणतः 3 किलोमीटर आहोत। आता रामनगर आजचं आमचं टार्गेट आहे। पाहूया माई कुठपर्यंत पोहोचवते। सूर्यकुंड। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे लाटो गाव आहे। नर्मदे हर। आज लाटो या घुगरीच्या पाठीमागे एक 5 किलोमीटर आपलं 2.5 किलोमीटर हे गाव आहे आणि रात्री आम्ही या ठिकाणी मुक्काम केला। ही असणारी अगदी छानशी बुढी माता म्हणतात या नदीला। भारी ठिकाणी हो, एकच नंबर। आणि असा हा छानसा या ठिकाणचा हा परिसर, खूप आनंद आला रात्री विश्रांतीलाही। आणि आता पुढील माईच्या परिक्रमेला 7 वाजता सुरुवात केलेली आहे। पाहूया आजचा प्रवास किती वाजता थांबतोय। नर्मदे हर। खूप आनंद वाटतो परिक्रमेमध्ये चालत असताना आणि या आनंदाचा अगदी उच्चांक चाललेला आहे आणि साधारणतः एक 15 दिवसाचा हा आनंद आमचा शिल्लक आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे। आणि या सूर्य भगवंताची लाली जशी जशी वाढत आहे तसा या आमच्या परिक्रमेचा आनंदही वाढत वाढत चाललेला आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर। नर्मदे हर। घुगरी या ठिकाणी हा आश्रम आहे आणि आता आपण चालत आहोत
घुगरी या गावामधून माईच्या पुढील परिक्रमेला नर्मदे हर. छानशी परिक्रमा चालू आहे. 15-16 दिवस बाकी राहिलेले आहेत. नर्मदे हर. एक दिवस हा आनंद कमी कमी होत चाललेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण घुगरी गावामध्ये आहोत आणि घुगरी गावामध्ये आता बालभोग चालू आहे सर्व परिक्रमावासियांचा. पटेल महाराज आपने बाल भोग लिया? हाँ बाबा जी लिया। बहुत स्नेह पूर्वक बाबा जी आग्रह करके बुलाए। बोले बाबा जी बाल भोग लेके ही जाना। माई लोग सब सेवा में लगी यहाँ पर। तो यहाँ पर पूरा परिवार उनका बाबा जी का। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. नर्मदे देखो सब परिक्रमावासी या आनंद भरी बाल भोग ले रहे हैं घुगरी गांव में. बहुत आनंद आता है. आपका नाम क्या है प्रभु? छोटे लाल झारिया घुगरी. अच्छा. नर्मदे हर. कैसा है, चल रहा है प्रवास? वाह, आनंद राजू भाई. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर प्रभु. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत घुगरीच्या पुढे एक साधारणतः 4 किलोमीटर छतरपूर. हे गाव लागत आहे आणि आता या छतरपूर पासनं रामनगर साधारणतः एक 13 किलोमीटर राहिलेला आहे आणि रामनगरपासून मधुपुरी 8 किलोमीटर आणि मधुपुरीपासून सूर्यकुंड आपण मधल्या पगदंडीने गेलो म्हणजे साधारणतः एक आपल्याला 7 किलोमीटर पडते. म्हणजेच रामनगरपासून सूर्यकुंड 15 किलोमीटर आणि आता हे 13-14 म्हणजे साधारणतः एक 28 किलोमीटर अजून हा प्रवास राहिलेला आहे. आणि आता साधारणतः 9 वाजलेले आहेत. नर्मदे हर. हो या किती कवर होतोय तो. जय हो माई की तो चिंता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता घुगरीच्या पुढे आम्ही एक 5 किलोमीटर आलोत आणि रामनगर आता या ठिकाणापासून 15 किलोमीटर आहे. समोर बोर्ड आहे आपल्या 15 किलोमीटर आहे. अशा प्रकारचा हा प्रवास चालू आहे. हरिभक्तपरायण श्री भागवताचार्य पोपटजी महाराज चकवे जुन्नर आज साथीला आहेत. एक छानसा अभंग सुचलाय आणि आपल्या सर्वांना श्रवण भक्ती घडावी म्हणून एक या ठिकाणी सादर करत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. बोला बा.
मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी. एक योगी निराकरी, एक योगी निराकरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी, मुद्रा लावोनी खेचरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, तेने सोडिएली माया, तेने सोडिएली माया. प्राणायाम बैसला, प्राणायाम बैसला, तेने सोडी एली माया, तेने सोडी एली माया. त्यजीएली कंथा काया, त्यजीएली कंथा काया, तेजी एली कंथ काया, तेजी एली कंथ काया. मन गेले सेविलया, मन गेले सेविलया, मन गेले सेविलया, मन गेले सेविलया. ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी, तेने सोडी एली माया, तेने सोडी एली माया. अनु हात ध्वनी नाद, अनु हात ध्वनी नाद, अनु हात ध्वनी नाद, अनु हात ध्वनी नाद. तो पावला परमपद, तो पावला परमपद, तो पावला परमपद, तो पावला परमपद. उन्मनी तूर्या विनोद, उन्मनी तूर्या विनोद, उन्मनी तूर्या विनोद, उन्मनी तूर्या विनोद. छंदे छंदे डोलतसे, छंदे छंदे डोलतसे, तेने सोडिएली माया, तेने सोडिएली माया. ज्ञान गोदावरीच्या तिरी, ज्ञान गोदावरीच्या तिरी, ज्ञान गोदावरीच्या तिरी, ज्ञान गोदावरीच्या तिरी. स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी.
ज्ञानदेवाचे अंतरी वा. ज्ञानदेवाचे अंतरी ज्ञानदेवाचे अंतरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया वा. दत्तात्रेय योगिया तेने सोडियेली माया तेने सोडियेली माया त्याने सोडी एली माया. वा बाबा, छान, अतिशय छान अभंग या ठिकाणी दत्त भगवंताचा माऊलींनी वर्णन आणि माऊलींनी वर्णन केलेलं. आणि आज चालताना अभंग म्हणणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते. कुठलाही स्वर नाही, ताल नाही आणि चालताना दम लागतोय, तरी अतिशय सुंदर बाबांनी अभंग म्हटलं आहे. स्वरात तालात अगदी मंत्रमुग्ध करणारा आणि छानसा पावन अभंग. नर्मदे जिंदगी भर नर्मदे हर. आपण चालत आहोत आता घुगरीच्या पुढे 10 किलोमीटर डोंगर मंडला या गावामध्ये आहोत. आत्तापर्यंत एक 12-13 किलोमीटर आपण आलेलो आहोत आणि आता 10 किलोमीटर रामनगर राहिले आणि तिथपासून पुढे 15-16 किलोमीटर सूर्यकुंड. नर्मदे हर. आपल्याकडे जसे रामराम केला जातो, जय हरी केला जातो, तसं बालबच्चे सुद्धा इकडे नर्मदे हर, इकडे नर्मदे हर करतायत. जय हो माई की तो चिंता काय की. जय ओम जय ओम जय ओम. हा थोडासा जंगल एरिया. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत रामनगरच्या पाठीमागे एक 6 ते 7 किलोमीटर आणि अतिशय सुंदर हा घाटमाथा रस्ता आणि जंगल आणि त्या जंगलामध्ये अतिशय थंड हवा आणि खूप काही आनंददायक आल्हाददायक वातावरण. या दरवर्षीच्या परिक्रमेतला हा अनुभव आहे. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या निसर्गाचा आनंद खूपच जादा मिळत असतो आणि जवळजवळ हा आनंद आता जंगलातला आमचा शेवटचा आनंद असतो, कारण रोडला लागल्यानंतर हा आनंद मिळत नाही आणि निसर्ग मानवानेच कमी करत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे या सर्व समस्याला मानवाला तोंड द्यावं लागत आहे. उद्या थंडी वाढत आहे, ऊन वाढत आहे, पावसाळा नको त्या वेळेत येत आहे. या सर्व गोष्टीला आपणच जबाबदार आहोत. म्हणून या निसर्गाची आपण हानी टाळली पाहिजे. म्हणून झाडे लावा आणि मानव जगवा अशा प्रकारचे दिवस आता आलेले आहेत. कारण उष्णता 40-45 डिग्रीपर्यंत गेलेली आहे आणि ज्यावेळेस ती 50 डिग्रीपर्यंत जाते त्यावेळेस मनुष्य जिवंत राहत नसतो या भूतलावरती. म्हणून आपण या वृक्षतोड थांबवली पाहिजे. असा एक या परिक्रमेतून आम्ही या ओढामुक्तीचा चॅनलद्वारे या आपल्या असणाऱ्या सर्व भक्तांना संदेश देत आहोत. म्हणून प्रत्येकाने आपापल्या शेतावरती बांधावरती कुठेतरी झाडे लावून या निसर्गाचं संगोपन करावं असं सानप महाराज या ठिकाणी सर्वांना विनंती करत आहेत आणि या निसर्गाचा आनंद सर्वांनी घ्या. नर्मदे हर. आमच्या संगे हरिभक्तपरायण पोपट महाराज सकवेजी हे आहेत. तेही याबद्दल 2 शब्द आपल्याला चालता बोलतील.
नर्मदे हर. नर्मदे हर. ओढामुक्तीचा या चॅनलच्या माध्यमामधून हरिभक्त परायण सानप महाराज अहिल्यानगर यांनी सुंदर असा संदेश सर्व जगतातल्या सर्व जनतेला दिलेला आहे. या संबंधानं या परिक्रमेमध्ये फिरत असताना हे लक्षामध्ये येतं की या 2-3 राज्ये जी आहेत त्यातल्या त्यात विशेषत्वानं मध्य प्रदेश हे राज्य असं आहे की त्यांनी खेडे पण जपलेलं आहे, त्यांनी जंगल जपलेलं आहे. ह्या सगळे जी ईशनिर्मित ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या निसर्गाच्या सानिध्यामधून फिरत असताना ही जाणीव होती की ईशनिर्मित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवाने आपल्या बुद्धीने उलट्या बिघडून टाकलेल्या आहेत. शहरं ही शहरं असावी तर खेडी असली पाहिजे. खेड्यामधला जो सुंदरपणा आहे तो एक वेगळा आनंदाने. त्या ठिकाणी पडलेलं शेण ते हे घाण नाही आहे, ते शेण एवढं उपयुक्त गोष्ट आहे. त्यांनी सारवलेले ते घरांसमोरची अंगणं, त्या घरांना दिलेले रंग, त्या झोपडीवाजा घरं, कौलारू, त्याच्यानंतर ही झाडं झुडपं, ह्या पद्धतीनं जे वातावरण आहे ते वातावरण एवढं सुखदायी आहे की आम्हा सुधारित मानवालासुद्धा, सुशिक्षित मानवालासुद्धा फिरवून त्याचा आनंद घेण्याकरता काही सहली आयोजित कराव्या लागतात. पण तेवढ्यापुरतंच ते त्या ठिकाणी, बाकी मात्र त्या वृक्षारोपणाच्या संबंधाने आम्ही कोणतीही काळजी घेत नाही. झाडं लावा, झाडं जगवा म्हणून मोठ्या मोठ्या मोहिमा केवळ प्रतिष्ठेकरता, फोटोग्राफीकरता केल्या जातात. त्याच्यातली किती झाडं जगली हे मात्र कोणी पाहत नाही. ती झाडं लावली तेवढ्यापुरती, त्यानंतर त्याच्याकडं कोणी पाहतही नाही. ती झाडं लावलेली जगवली पाहिजे. आज या ठिकाणी बिकट समस्या, त्या ठिकाणी पुढे निसर्गावरती तुम्ही प्रेम करा आणि निसर्ग तुमच्यावरती प्रेम करेल आणि हे अवकाळा थांबेल असा संदेश तुम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे महाराज. नर्मदे हर. धन्यवाद. नर्मदे हर. आता आपण आलो आहोत रामनगर. या घोगरीपासून 21 किलोमीटर आहे आणि आता या रामनगरपासून मधुपुरी 8 किलोमीटर आणि सूर्यकुंड एक 8 किलोमीटर असा 16 किलोमीटरचा आजचा प्रवास राहिलेला आहे. आणि आता 1:30 वाजला आहे, जवळजवळ 1:15 वाजलेला आहे. आता जेवण बिवण करूया. भोजन प्रसारी झाल्यानंतर पुढे परिक्रमेत निघूया. 1-2-2:30 वाजतील असा एक अंदाज आहे. होऊया. नर्मदे हर. जिंदगी भर. कारण या ठिकाणी दिंडोरीवरून येणारा रस्ताही या ठिकाणी येतो आणि समनापूर बोंदर मार्गे येणारा रस्ताही या ठिकाणी येत आहे. नर्मदे हर. आज परिक्रमेतला 65वा दिवस. नर्मदे हर. जिंदगी भर. राम सीताराम सीताराम सीताराम. रामनगर या आश्रमामध्ये दुपारची भोजन प्रसादी 1:30 वाजलेला आहे. आत्ताच आलो आणि लगेच भोजन प्रसादीसाठी बसलेलो आहोत. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. बटाटा आणि भाजी दोन्ही मिक्स आणि भात अतिशय छान या ठिकाणी नियोजन आहे. इसमें डालो बाबू. सीताराम 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 सीताराम
सीताराम सीताराम. नर्मदे हर. आता आपण परिक्रमेमध्ये रामनगर या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन नर्मदा मंदिरामधून पुढे ठीक 2 वाजता मधुपुरीच्या दिशेने वाटचाल चालू केलेली आहे. मधुपुरीवरून सूर्यकुंड या ठिकाणी पोहोचणार आहोत. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत नर्मदे हर. रामनगरच्या पुढे 8 किलोमीटर असणारी मधुपुरी आणि या मधुपुरीतून आता सूर्यकुंडाच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहोत. सूर्यकुंड या ठिकाणाहून 8 किलोमीटर आहे. नर्मदे हर. आता 4:45 वाजलेले आहेत. पाहूया किती वाजता पोहोचतोय ते. नर्मदे हर. नर्मदे. जय हो माई की तो नर्मदे हर. नर्मदे. चेहरे जरा सुकल्यावर वाटतात तुमचे पण, हा ना. चहा घेण्याचा विचार दिसतोय है ना. चला ठीक आहे. माई लावील जुगाड कुठेतरी. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता सूर्यकुंड या ठिकाणाहून 6 किलोमीटर आहे आणि मधुपुरीच्या पुढे आम्ही चाललेलो आहोत. सर्व परिक्रमावासी सानप महाराज ग्रुप अतिशय आनंदामध्ये परिक्रमा चालू आहे. थोडासा उशीर होतोय कारण थंडीमुळे निघायला उशीर होतोय. संध्याकाळी थोडा उशीर होतोय. अशा परिस्थितीत आता या ठिकाणाहून 5:15 वाजून गेलेत. परंतु छानसा वेळ आहे तर सूर्यकुंडावरती आपण पोहोचूया. नर्मदे हर. जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. नर्मदे. सूर्य भगवान. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. आमचे सांगळे महाराज नाशिक. वा. तिसरी परिक्रमा आहे. वय वर्ष 78 पण सगळ्याच्या पुढे पाळताय. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. बघा आता मस्त महाराष्ट्रीयन पिठलं तयार झालेलं आहे आणि आता बघा या चपात्या अगदी महाराष्ट्रीयन छानशा चपात्या या ठिकाणी तेल लावून चालल्यात मस्त आनंदात. आणि आमचे असणारे याचे सर्व मेकर म्हणजे तयार करणारे मुख्य आमचे आचारी हरिभक्तपरायण सुभाष महाराज नलवडे आळंदी देवाची. अतिशय छान या ठिकाणी सानप महाराज ग्रुपच्या जेवढ्या काही जबाबदाऱ्या आहेत स्वयंपाकाच्या असतील भजनाच्या असतील सर्व अगदी ते आनंदाने पार करत आहेत. आणि त्यांच्या साथीला आमचे असणारे अहिल्यादेवीनगरचे जेवरचे महाराज सुभाष महाराज दारकुंडे दोघेही नावकरी आहेत, एकाच राशीचे आहेत आणि सुंदर या सानप महाराज ग्रुपसाठी अतिशय कष्ट घेत आहेत.
तर आणि हे असणारे आमचे दुसरे गोरे महाराज हे राहता तालुका अतिशय तेही सुंदर या ठिकाणी सहकार्य करतायत आणि सानप महाराज ग्रुप अतिशय अशा प्रकारे या माईच्या परिक्रमेत आनंदाने हे असणारे आमचे फॅन राजू भाऊ झोरे रत्नागिरी, ज्याला कोणाला गोव्याला जायचंय फिरायला त्यांनी या राजू भाऊचा नंबर घ्या आणि आनंदामध्ये पूर्ण गोवा फिरवा आणि रत्नागिरीचा हापूस आंबा जरूर खा. नर्मदे हर जिंदगी भर. आता हे सर्व पाहिल्याबरोबर मला मोबाईल खाली ठेवा आणि पहिले जेवा असं वाटतं. इतका अगदी तोंडाला पाणी आलंय ते पिठलं पाहिल्याबरोबर. नर्मदे हर जिंदगी भर.